दिवसाचे 16-17 तास सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध राहून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन लिलया पेलणारे माननीय श्री अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर तळपणारी तलवारच. सातत्याने गेली 3 दशके महाराष्ट्रासारख्या राज्याच्या राजकीय सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या नेतृत्वाकडे असलेली सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी थक्क करणारी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेले श्री अजितदादा पवार म्हणजे नव महाराष्ट्राचे शिल्पकार. सन्माननीय अजितदादा यांचा वक्तशीरपणा लोकांसाठी सतत उपलब्ध असणे, अडीअडचणी सोडवणे, प्रश्न मार्गी लावणे, विविध क्षेत्रातील मान्यवरांशी अभ्यासपूर्ण चर्चा करून निर्णय घेणे आणि विकास साधताना कलात्मक दृष्टी जोपासण्याची वृत्ती सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांची कारकीर्द जवळून पाहिल्यामुळेच अजितदादा यांच्या अंगी बाणवली गेली. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच पुढील 25-30 वर्षाचा विचार करून विकास करण्याचा अजितदादा यांचा प्रयत्न राहिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे 22 जुलै 1959 मध्ये अजितदादा पवार यांचा जन्म झाला. लहान वयातच खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलत असतानाच आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. शेतकरी कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी धडाडीने काम करण्यास सुरुवात केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या भावी संवेदनशील नेतृत्वाची पाळंमुळं रुजली. दूध संघ, विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका या माध्यमातून महत्त्वाची पदे भूषवित सुरू झालेल्या प्रवासाला 1991 साली नवे वळण लागले. खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्त्वाच्या खात्यांतील मंत्रिपदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद 6 वेळा भूषवण्याचा बहुमान या कार्यकुशल नेतृत्वाला लाभला आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यात कुठलाही भेदभाव न करता जनता दरबारच्या माध्यमातून सत्ता असो वा नसो श्री अजित पवार कायम लोकांच्या संपर्कात राहिले. गतिमान प्रशासनासाठी ते नेहमीच आग्रही होते. कोणाचंही काम पूर्ण होणार असेल तर हो, अन्यथा नाही असे स्पष्ट सांगण्याची कार्यपद्धती अजितदादांची ओळख बनली. सभागृहात प्रश्न मांडत असताना आपण ज्या जनतेच्या पाठिंब्यावर उभे आहोत त्या जनतेला आपण उत्तरदायी असल्याची भावना त्यांच्या उक्तीत आणि कृतीत दिसून येते. राज्याची भूराजकीय समज असल्यामुळे कोणताही निर्णय घेताना मुंबईतील मंत्रालयापासून कष्टकरी शेतकऱ्यांपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेच्या दैनंदिन जीवनावर त्यामुळे कसा प्रभाव पडेल याची जाण त्यांना होती. अहोरात्र झटणारे अजितदादा यांचे मातीशी घट्ट नाते होते. दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातल्या मातीत काम करणं त्यांना अधिक भावलं. त्यामुळे 1992 ते पुढचा सगळा काळ ते राज्यात आले. बारामती या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून ते 1995 ते 2024 या कालावधीत ते 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले. रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणं ही अजितदादा पवारांची खासियत होती. त्यामुळेच त्यांच्या विरोधात कुणीही उभं असलं तरीही ती व्यक्ती पडणार याची खात्री बारामतीकरांनाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला असायची. रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येण्याचं कारण अजित पवार यांचा शब्द पाळण्याचा स्वभाव. अजित पवार शब्दाला पक्के होते. जितके रोखठोक तितकेच प्रेमळ, हजरजबाबी आणि मिश्किलही होते. त्यांच्या भाषणाची शैली गावातल्या लोकांनाच तर आवडायचीच, पण शहरी भागातल्या तरुणांनाही ते बोलण्यातून आपलंसं करून घ्यायचे. समजा ते चिडले तरीही पुढच्या क्षणाला असं एखादं वाक्य बोलायचे की उपस्थितांमध्ये हशा पिकत असे. प्रशासनातल्या लोकांकडून काम कसं करून घ्यायचं ही त्यांची खासियत होती. धक्कातंत्र हे त्यांचे स्वभाव विशेष होते. सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवार काम करायला सुरुवात करायचे. अनेकदा अधिकाऱ्यांच्या आधी साईटवर किंवा कार्यालयात पोहोचून त्यांना चुकारपणा केल्याबद्दल झापायचे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी वर्गात अजित पवारांचा जबरदस्त दरारा होता. अजित पवार म्हणजे रोखठोक माणूस अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीही घडलं नाही. शरद पवारांशी जेव्हा त्यांचे मतभेद झाले
तेव्हा मनातील खतखत त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली. बंद दाराआडच्या चर्चा मनात ठेवण्याचा राजकीय सुज्ञपणा असं काही त्यांच्या स्वभावात नव्हतंच. त्यामुळेच अजित पवार हे नितळ व्यक्तिमत्वाचे होते, यात काही शंकाच नाही. निर्मळ मनाचा आणि काम हेच आपले ध्येय मानणारा माणूस आपल्याला सोडून निघून गेला आहे. राजकारणात त्यांनी सदैव वेळेला प्रचंड महत्त्व दिले. त्याचप्रमाणे त्यांचं मिश्किलपणाचं टायमिंगही खास होतं. पण 28 जानेवारी 2026च्या सकाळी नियतीने वेळ साधली आणि पुढची अनेक वर्षे महाराष्ट्राला हवा असलेला जिंदादिल नेता हिरावून नेला. त्यांच्या अंत्यदर्शनाला पक्षभेद विसरून झालेली गर्दी त्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत होती. कार्यकर्ते, लोक, असंख्य पदाधिकारी हे सगळेजण पाणावलेल्या डोळ्यांनी विद्याप्रतिष्ठान मैदानावर झालेले अजित पवारांच्या पार्थिवावरचे अंत्यसंस्कार पाहत होते. जनतेतून एकच आवाज येत होता, दादा परत या, अजित दादा परत या. त्यांचं असं अपघाती जाणं प्रत्येकाला चटका लावून गेलं. आपल्या घरातला माणूस गेलाय ही भावना निर्माण करून गेलं. अजित पवार दिलेला शब्द पाळणारे होते, यात काही शंकाच नाही. त्यांच्या असंख्य आठवणी मनात तशाच राहतील, कैक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील. हे जग कायम असणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाचं नियतीचं बोलावणं आलं की जायचंच आहे. हे शब्द आहेत अजित पवारांचे. होय, 3 ते 4 दिवसांपूर्वी त्यांनी जे भाषण केलं त्यातले हे शब्द खरे ठरतील आणि नियती अशी काही वेळ साधेल असं मुळीच वाटलं नव्हतं. अजितदादांनी फक्त विकासाचा ध्यास धरला, पण आज तो बुलंद आवाज शांत झालाय. आता त्या विचारांना आणि त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी आपलीच आहे.